तुझ्या पावन चरणी नमवून आपुला माथा. शब्दांमधून आरंभ होऊया सोहळ्याची ही गाथा, सोहळ्याची ही गाथा. माझं नाव संजना गौतम वानखडे. मी कन्स्ट्रक्शन साईट रावे तिथून आलेली आहे. तुम्ही तर बघितलंच किती मुलांनी काही काही बोललेलं आहे, त्यांचा प्रवास सांगितलेला आहे, स्टोरी सांगितली आहे. मी स्टोरी तर नाही म्हणू शकत, कारण अजून यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे. मला थोडंसंच काहीतरी सांगणार आहे. आधी मी गावाकडे शिकायला होते. आई वडील इथं होते साईटमुळे. तर डोरस्टेप शाळेशी जोडले गेले व त्यांनी विचारले तुमची मुलं कुठे आहेत? तर ते बोलले गावाकडे आहेत, आम्हाला इथलं काही माहितीच नाही. एवढी मोठी मेट्रो सिटी त्यांना इथं कुठं आणणार? मग ते बोलले तुम्ही आणा, आम्ही त्यांना मेट्रो सिटीमध्ये शिकायला घालू. तर ते बोलले ठीक आहे. आम्हाला इथं आणलं, ॲडमिशन वगैरे करून दिलं. 10वीपर्यंतचा प्रवास यांच्यामुळेच साकार झाला. 10वीपर्यंत नंतर सायन्स घेतलं. मराठी मीडियममधून पासआउट झालेली मुलगी विदाऊट क्लासेस 75% पाडते, हीच पहिल्यांदा खूप मोठी गोष्ट होती. नंतर सायन्स घेतलं, तेव्हा पण क्लास नव्हते लावले. तर ठीक आहे. आता सध्या मी इंजिनिअरिंग करते आहे व पुढं पूर्ण डिग्री वगैरे करून जॉब करायचा आहे. आमच्यासारख्या मुलांच्या आयुष्यात अंधार होता, पण केवळ या शाळेमुळे उजेडाकडे नेण्याचा रस्ता यांनी दिला व हेच करत आहे आतापर्यंत सर्व. स्वप्न तर सगळेच बघतात, पण कुणाचे पूर्ण होतात, कुणाचे अपूर्णच राहतात. स्वप्न तर सगळेच बघतात, पण कुणाचे पूर्ण होतात, कुणाचे अपूर्ण राहतात. स्वप्न बघताना ते साकार करण्यासाठी रस्त्यावर अनेक काटे असतात. कुठला काटा पायात रुजतो व कुठला काटा पायात अडकतो. पण ते काटे काढण्याचे काम व आमचा हात धरून त्या शिखरावर नेण्याचे काम जी शाखा करते ती म्हणजे स्कूल ऑन व्हील डोरस्टेप स्कूल आहे फक्त. थँक्यू सो मच. आणि मला खूप अभिमान वाटतो की मी डोरस्टेप स्कूलची माझी विद्यार्थिनी आहे. थँक्यू सो मच. माझे नाव पांडुरंग लोकडोबा मेळगावे. मी अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वतीमध्ये शिकत आहे. माझे आईवडील एका कंपनीमध्ये छोटीशी नोकरी करतात. माझे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून ते खूप संघर्ष करतात. आमची परिस्थिती खूप हलाखीची होती. तेव्हा आमची ओळख डोरस्टेप स्कूलच्या काही कर्मचाऱ्यांशी मारुंजी या गावामध्ये झाली. डोरस्टेप स्कूलने मला नेहमीच वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी मला वेगवेगळे संस्कार, वेगवेगळ्या शिकवणी दिलेल्या आहेत. त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मी माझे 10वीचे शिक्षण त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आणि मला 10वीमध्ये 96% गुण मिळालेले आहेत. मी प्रॅक्टिस करून आलो होतो, पण थोडंसं बोलताना मला प्रॉब्लेम होत आहे. पण यापेक्षाही सुंदर भाषण मी ॲक्च्युअली पाठ केलं होतं, म्हणजे थोडंसं पण येत नाही आहे ते बोलताना. पण मी त्याची व्हिडिओ क्लिप म्हणजे एक ऑडिओ क्लिप आहे, ती तुम्हाला नक्की ऐकवू शकतो. थँक्यू. हां एकच मिनिट. जर अशा भीतीमुळे असं होत आहे, करू ना. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. मी पांडुरंग लोकडोबा मेळगावे. माझे आई वडील एका कंपनीत छोटीशी नोकरी करतात. माझे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून ते खूप संघर्ष करतात. आमची परिस्थिती खूप हलाखीची होती. तेव्हा आमची भेट डोरस्टेप स्कूलच्या काही कर्मचाऱ्यांशी मारुंजी येथे झाली. मी 6वीत असताना त्यांनी माझे ॲडमिशन घेऊन देण्यासाठी मदत केली. आता मी इंजिनिअरिंगचे शिक्षण अनंतराव पवार या कॉलेजमधून घेत आहे. मला वेळोवेळी डोरस्टेप स्कूलकडून मार्गदर्शन मिळते. येथील सर्व कर्मचारी माझ्यासाठी अगदी एका कुटुंबासारखे आहेत. शिक्षणासोबत त्यांनी मला चांगल्या शिकवणी व संस्कार दिले. मोठे होऊन मी पण गरजू व्यक्तींना मदत करेन एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि डोरस्टेप स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मी एक चारोळी लिहिलेली आहे, ती पण सादर करतो की आयुष्यात पुढे जाऊन, आयुष्यात यशस्वी होऊन
मी फेडेन तुमचे ऋण, आयुष्यात यशस्वी होऊन मी फेडेन तुमचे ऋण, आम्हा सर्वांना सावली मिळावी यासाठी तुम्ही झेलता ऊन एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माझं नाव बाप्पू काळे. मी आता सध्याला FY BCom केलं आहे प्लस नर्सिंग GNM करतो आहे आणि हॉस्पिटलमध्ये जॉब करतो आहे. तर मी माझ्या पहिल्यापासून सांगतो, मी एका गरीब कुटुंबातून बिलॉंग करतो आहे. ते शिवाजीनगर खड्डा झोपडपट्टीच्या इथं होतो मी आणि तिथं आम्हाला शिकण्याची संधी नव्हती, काहीच नव्हतं. तर 2007 साली आमची एका मॅडमची भेट झाली, डोरस्टेपच्या मॅडमशी. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला शिकण्याची आवड आहे का. पण आम्हाला आवड होती, पण घरचे नको म्हणत होते की अनोळखी व्यक्ती आहेत, की यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा, की आमच्या लेकरांना बाहेर जाऊन काही पण करतील. तर ते विश्वास नाही ठेवत होते. तर मॅडमनी म्हणले तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्या पोरांचं लेकरांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यानंतर त्यांनी आम्हाला ॲडमिशन घेतलं बालवाडीमध्ये. आम्हाला त्यांनी शिकवलं की आम्हाला पहिले काहीच येत नव्हतं, की 1 कशाला म्हणतात, 2 कशाला, ABCD काहीच येत नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हळूहळू शिकवलं. त्याच्यानंतर 1लीमध्ये ॲडमिशन घेतलं लाल बहादूर शास्त्री विद्यालयामध्ये 14B. तर पण आम्हाला त्या मॅडमची एवढी आवड झाली की आम्ही शाळेला न जाता त्यांच्यापाशी जाऊन शिकायचो, की खूप आवड झाली ती, म्हणजे त्यांना सोडून जाण्याची इच्छाच नव्हती. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला पुढचा स्टेप घ्यायचा तर तुम्हाला काही गोष्टी इग्नोर पण करायच्यात. जे तुम्हाला काही पुढं घ्यायचं आहे, तुम्हाला एक पाऊल पुढं टाकायचं तर मागचा पाऊल सोडावंच लागतो आहे. तर त्यांचं ऐकून आम्ही ठीक आहे म्हणलो. त्यानंतर मी 7वीपर्यंत डोरस्टेपमधनं शिकलो. त्याच्यानंतर मला 8वीला ॲडमिशन घ्यायचं होतं. मला 8वीला ॲडमिशन भेटत नव्हतं. आमच्याच डोरस्टेपमधल्याच मॅडमनी माझं 8वीला ॲडमिशन केलं पोलीस लाईनमध्ये, हुतात्मा बालवीर श्रीश कुमारमध्ये. त्यानंतर मी 10वीपर्यंत तिथं शिकलो. पण परत मला अडचण आली की मी आता पुढं जाऊन कोणची साईड निवडू. BCom साईड निवडायची मला आता माझ्यासमोर प्रश्न पडला. परत मला त्यांनी सांगितलं तू निकाळजीत राहा, आम्ही तुला काय करायचं ते आम्हाला सांग. त्यांना सांगितलं की माझी इच्छा अशी आहे. त्यांनी त्या मॅडमनी मला म्हणले की तू एक काम कर, कॉमर्स घे, कॉमर्समधनं तुला समजा सोपं जाईल. मी कॉमर्स घेतल्यानंतर 11वी 12वी FY BComपर्यंत केलं. मग परत काही कारणानिमित्त माझं शिक्षण अपूर्ण राहिलं, तरी मी FY BComपर्यंत केलं. त्यानंतर मला नर्सिंगमध्ये जरा आवड मिळाली, मी नर्सिंगच्या या ठिकाणी वळलो. त्याच्यानंतर पहिले मी GNM NM केलं. त्याच्यानंतर मी 2 वर्ष मुळशीला जॉब केला हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर मला पुण्यातनं मुळशीला जायला खूप त्रास व्हायचा. जागा खूप मोठी होती आणि अंतर पण खूप मोठा होता. त्याच्यानंतर मी मॅडमला सांगितलं असं आहे माझं, की मला जमणार नाही. मग त्यांनी म्हणले की तू GNM कर, आता GNM करून तू जवळ आसपास कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकते. आता सध्याला मी GNM करतो आहे आणि घराच्या जवळपासच जॉब करतो. हाऊस द जोश. आता मी हा का विचारला प्रश्न. काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूर माहिती आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये जे ड्रोन्स वापरले गेले होते त्याच्यासाठी एक टेक्नॉलॉजी बनवायचं काम एक मलेशियन कंपनी करत होती आणि मी त्या कंपनीसाठी प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होते. सो ॲज अ एम्बेडेड AI इंजिनियर म्हणून. आणि तेव्हा माझी टीम खूप डल फील करायची. ऑब्विसली 14 तास कोडिंग करायचा, हार्डवेअर टेस्ट करायचं. मग तेव्हा मोटिवेशनसाठी मध्येच आम्ही ओरडायचो, हाऊज द जोश. सो सेम थिंग. सर जेव्हा मला म्हटले की सगळ्यात शेवटी तुला बोलायचं आहे, म्हटलं मग हे मला सांगावंच लागेल. आता पांडुरंग माझा मित्र कुठे गेला? पांडुरंग, वय काही असो सगळे विसरतात म्हणून मी मोबाईलमध्ये आणलेलं आहे बघ. तू रेकॉर्ड करून आणले, मी लिहून आणलं आहे. सो इट्स ओके. असं होतंच. एवढे मोठे दिग्गज आपल्या समोर असतात तेव्हा हे होणं साहजिकच आहे. पहिलीमध्ये कोणी फेल झालं आहे? पहिलीमध्ये गणितामध्ये फेल झालेली ही मुलगी, तिची ही कहाणी आहे. तर मी 2रीमध्ये होते तरी मला वाचताच येत नव्हतं, अक्षरं कळत नव्हतं, तर गणितं कायच कळणार होते. अशा वेळी मी राहत होते तेव्हाची वडारवाडी, आत्ताची मेगा सिटी, इथून 5 मिनटावरच आहे. तिथे आले आमचे DSS डोरस्टेप स्कूलचे टीचर्स.
सायकल घेऊन हातामध्ये खूप सारी पुस्तकं आणि एक वही. आणि मला तर कळलं नाही हे काय, पण माझी आई खूप खुश झाली. माझे घरचे साधे होते, वडील 4थीपर्यंत शिकलेले, आई गृहिणी. पण तिला असं वाटत होतं की मला वाचता यावं आणि कुणीतरी मदत करावी. आणि असं समोरून आमच्या दारात सरस्वती देवी आली. आणि मला तर कळलं नाही, आईने मला पुश केलं की हां चल तुझं नाव देऊ, बघू आपण. ते दर आठवड्याला पुस्तकं आणणार आहेत, तुला वाचायला शिकवणार आहेत. आणि इथे आपल्या मंडळाचा एक हॉल असेल, कम्युनिटी हॉल टाईप, आणि तिथे ॲक्टिव्हिटीज पण होतील. तर तुला बऱ्याच गोष्टी शिकता येतील. खूप हेजिटेशन नंतर मी एनरोल केलं. त्याच्यानंतर पुस्तकं आवडायला लागली, वाचायला यायला लागलं. ॲकॅडमिक परफॉर्मन्स माझा चांगला होत गेला. पण एरिया चुकीचा होता. एका साईडने अभ्यास करायला बसलो की एका साईडने कव्वाली, दुसरी साईडने वादळवाटची गाणी कानावर पडायची. रात्र झाली की कभी सास भी कभी बहुती. कारण घरं एवढी छोटी होती, वॉल्स अशा छोट्या होत्या, शेड एरिया होता, हे प्रॉब्लेम होतेच. कसं बसा 10वीपर्यंत अभ्यास केला. माझ्या एरियामध्ये मुलींची लग्न 14 ते 15 वर्षातच व्हायची. तर मग माझा 10वी झाल्यानंतर माझे घरचे लागले मुलं पाहायला. बाय द वे मी 27व्या वर्षी लग्न केलं. सो त्यावेळी मग झालं काय, तर कुणीतरी माझ्या घरच्यांना सांगितलं 10वीची एक्झाम झाली आहे, रिझल्ट लागू द्या, पास झाली, जरा बरे मार्क आले तर मुलगा चांगला मिळेल. जो कोणी होता देव माणूस, त्याचे खूप खूप आभार. सो माझा रिझल्ट लागला आणि मला त्यावेळी 83% पडले. ही गोष्ट आहे 2004मधली. सो पास तर नाही, खूप चांगल्या मार्कांनी पास झाले मी. माझ्या एरियामधली मी पहिली होती त्यावेळी, जी विदाऊट इंटरनेट, मोबाईल, गुगल, कुठले ट्युशन, फक्त DSSच्या सपोर्टने एवढे मार्क आणले होते. मग माझे वडील बदलले, त्यांनी दारू सोडली, विचार बदलले. त्यांनी सांगितलं की आता नाही लग्न करायचं, आता शिकायचं. मग 12वीपर्यंत गेले, लोकांचे टोमणे सुरूच होते. मुलगी शिकून काय करणार, तुझ्या तुटपुंज पगाराने काय होणार, मुलीच्या जीवावर घर कोणी चालवत नाही, ऑल दॅट. आणि 12वीला मग मला पडले 88%. त्याच्यानंतर मी PICTमधून इंजिनिअरिंग केलं. आजूबाजूच्या लोकांचा त्रास वाढला म्हणून वडिलांनी घरच बदलून टाकलं. मग आम्ही कोथरूडला शिफ्ट झालो. तिथून पुढे इंजिनिअरिंगवरती फोकस होता. बॅचलर्स कॉम्प्युटर सायन्स झालं माझं फर्स्ट क्लासने. त्यानंतर मी पर्सिस्टंटपासून सुरुवात केली, कॅम्पस प्लेसमेंट झाली माझी तिथे. आणि नंतर मी मागच्या 14 वर्षामध्ये क्लोज टू 7-8 MNCsमध्ये काम केलं आहे. त्यात एक मेंटल हेल्थ कंपनी होती जी लॉन्च झाली होती AR रेहमानकडून, तर मी ॲज अ CTO त्याच्यासाठी काम केलं होतं. त्यानंतर माझा लास्ट जॉब होता IKEA स्वीडन हेडक्वार्टरसाठी ॲज अ डेटा सायंटिस्ट. आणि लग्नानंतर मी मास्टर्स कंप्लीट केलं. आता माझं PhD जे चालू आहे ते पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समध्ये सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या किंवा होऊ शकल्या, ह्या सगळ्यांचा विश्वास मला त्या पुस्तकांमधूनच आला. जेव्हा आजूबाजूचे लोक टोमणे मारायचे, मित्रमैत्रिणी कुणी नव्हते, कारण घरच्या घराबाहेरच जाऊ देत नव्हते, एरियाच असा होता. सो मला असं वाटतं त्यामुळे माझ्या या यशामध्ये DSSचा खूप मोठा हात आहे. माझ्यासारखी अजूनही मुलं असतील ज्यांना ही गरज असेल, कोणीतरी त्यांच्या दारापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असेल आणि नक्कीच ते पुढे जाऊ शकतील. तर त्यामुळे मी या सगळ्या सपोर्टसाठी आणि हे जे काही मला मिळालं हे सगळ्या मुलांना मिळावं म्हणून मीही आता ह्याच्या पुढे पार्टिसिपेट करणार आहे. आणि एक गोष्ट मला सांगायची होती, जी लोक म्हणायचे मला मुलगी जर शिकली तर काय होईल, मुलगी शिकली तर 3 घरं चालतील, तिचं, तिच्या माहेरचं, तिच्या सासरचं. मी मागच्या 1 वर्षामध्ये 700हून अधिक मुलांना ट्रेनिंग दिली आहे. राहिला प्रश्न पगाराचा, जे लोक हे मला बोलली होती त्यांच्या पूर्ण फॅमिलीची वर्षाची जेवढी सॅलरी होती तेवढी माझी 1 महिन्याची होती. थँक्यू सो मच.